विश्वातील संपूर्ण मंडळीला माझा नमस्कार. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम. आजचा दिव्य विचार हिंदी मधून आहे, तो मराठी मधून सांगण्याचा प्रयत्न करतो अगदी स्पष्टपणे. समाज रूपी देवता स्वस्थ रहे, प्रसन्न रहे, प्रभु के रंग में रंगे, इसलिए मैंने आश्रम में प्राचीन ढंग से होली का उत्सव मनाना शुरू किया. रासायनिक रंगों से होली खेलना बहुत नुकसानदायक है और पलाश के फूलों के रंग से होली खेलना हितकारी है. पलाश के फूलों से बना रंग हमारे शरीर की सप्त धातुओं को विकृत नहीं होने देता, इनमें संतुलन बनाए रखता है. आता विश्वातील संपूर्ण मंडळीला मराठीत अनुवाद लगेच सांगतो. त्यांना असं सांगायचं आहे की समाजामध्ये देवता स्वस्थ रहे, अर्थात आपली मनुष्य प्रकृती, मानवाची प्रकृती आणि तब्येत आणि आपल्या चमडीचा कलर दुसऱ्या इतर रंगाने आपल्याला नुकसान होऊ शकते. पण पळस जो असतो ना, त्या पळसाच्या पाना असतात, अर्थात जे फुलं असतात त्यांचा कलर अगदी बारीक वाटून घ्यायचा. तो वाटल्यानंतर त्याचा कलर बनवायचा आणि तो शरीरावर फेकला तरी आपल्याला कोणतेही नुकसान होण्याची काम नाही, कारण उलट आपली उष्णता निघून जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचे फूल आहे पळसाची. म्हणून पळस हा आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाचा आहे. म्हणून पळसाच्या फूल असते जे लाल, त्या फुलाचा कोणत्याही वर्षी धुरुड्याला उपयोग करावा अशी माझी नम्र विनंती. इतर कलर महाग घेण्यापेक्षा आपल्या रानातच का नाही, आपल्या शेतातच आहे ना पळसाची फुले. मग ते फुले आपण तोडून आणायची घरी आणि त्याचा कलर बनवायचा. त्याच्यापासून आपल्याला कोणताही इजा होणार नाही आणि शरीराला आपली प्रकृतीही चांगली राहील असे संत महात्म्याला सांगायचे आहे. म्हणून त्यांनी या संदेशातून आपल्याला संपूर्ण व्यवस्थितपणे सांगितले आहे आणि संतुलन आपल्या शरीराचे चांगले राहते या पळसाच्या फुलाने. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की संत महात्मे सांगतात की विकृत रंगापासून तुम्ही सावध राहा. नुसते सावध राहून चालणार नाही, तो कलर तुम्ही खेळायचा नाही. रंगपंचमी तुम्हाला करायची असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या रानामध्ये पळस असतात. पळसाची पानं अर्थात पळसाचे उपयोग अनेक प्रकारचे, ते मला इथे सांगायचे नाही. फक्त मी पळस या फुलाच्या गुणधर्माविषयी मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. पळसाच्या फुलामुळे आपला कलर आपल्या शरीरावर पडला तरी कोणतेही नुकसान होण्याची भीती नसते आणि इतर जे कलर असतात ते केमिकल युक्त असतात, म्हणून ते वापरणं कमी करावे असे मला वाटते. पळसाच्या फुलाचे अवश्य तुम्ही वापर करा. इथं मला एक वाक्य आठवतं संत महात्म्याचं. संत महात्मे म्हणतात की विकृत अर्थात आपल्यामध्ये विकृतपणा दूर करण्यासाठी रंगपंचमी उत्सव येत असतात. याही वर्षी तो आला. म्हणून मला एकच सांगायचे आहे की दुःख, दारिद्र्य अनेक प्रकारचे येत असतात. याचे कारण शोधले पाहिजे आपण. कारणाचं आम्हाला स्पष्टीकरण द्या असं तुम्ही म्हणसाल तर मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला ना तरुण जायचे आहे या जीवनामधून तर नामचिंतनाशिवाय कोणताही दुसरा कोणताच
उपाय नाही. म्हणतात न धरावी ती पाय संताची, चरण धरावी गुरुची, चरण धरावी संताची, जेणेकरून मार्ग सापडेल आपल्याला. म्हणून मार्ग त्यांच्याकडून आपण विचारून घ्यावा आणि मार्ग आपण नामचिंतनाने हे करावा. नामचिंतन कोणते घ्या, नामचिंतनाला कोणतेही पैसे लागत नाही. म्हणून नामचिंतने घेतलेच पाहिजे. संतुलन ठेवायचे असेल तर, आपण एकाग्रचित्त करायचे असेल तर नामस्मरणाशिवाय तरुण उपाय नाही. कोई राम म्हणो, कोई श्याम म्हणो, कोणतं तरी एक नाव देवाचं घ्यावं असं मला वाटतंय. तो कोण्या रूपात येईल सांगता येत नाही. त्यांचं रूप ओळखणं एवढं शक्य नाही. शक्य करायचं असेल तर संतांच्या सानिध्यात आपल्याला सतत राहावं लागेल आणि संत संघामध्ये जावं लागेल. तेव्हाच आपल्याला कळेल की भगवंत इथे आले का नाही आले हे आपल्याला कळून चुकेल. तो प्रत्येकात आणि प्रत्येकाच्या हृदयात आहे याची जाणीव तुम्हाला नसल्या कारणाने तुम्ही इकडे तिकडे भटकता. या तीर्थाला जाता, त्या तीर्थाला जाता. कोणत्याच मी तर म्हणतो आजपासून कोणत्याच तीर्थाला जाऊ नका. हा दिव्य विचार संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. ज्या चॅनल मधून तुम्हाला एवढेच मला सांगायचे आहे की हा दिव्य संदेश तुम्ही आपल्या मनी रुजवा, अर्थात संपूर्ण विश्वात याचा प्रचार करा खऱ्या अर्थाने. तेव्हा तुम्हाला कळेल. तुमची रजा घेतो आणि व्हिडिओ स्टॉप करतो. जय शिवराज, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. श्री गुरु दत्त. माझ्या चॅनलला सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मला येण्यासाठी तुम्ही जितके शेअर करता तितका मला आनंद मिळेल. जितका आनंद मिळेल तितका मी सांगण्याचा आणखीन प्रयत्न करेल. त्यासाठी आजपासून तुम्ही दृढ निश्चय करा की कोणताही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा, लाईक करायचा, जेणेकरून मलाही प्रेरणा भेटेल की खऱ्या अर्थाने आतापर्यंत केलेल्या अभ्यासाची मला पोचपावती तुमच्याकडून मिळाली ही मी आशा बाळगतो. आणि हा व्हिडिओ स्टॉप करतो आणि तुमची रजा घेतो. जय जवान, जय किसान. श्री गुरु दत्त.